आणि त्याच संकल्पनेच्या आधारावरती हा परकोटा आणि राम जन्मभूमी मंदिराची निर्मिती केली जाते आहे। त्यामुळे संपूर्ण भारत आणि संपूर्ण शक्तीचं एकत्र चित्रण किंवा एकत्रित संगम या राम जन्मभूमीच्या परकोट्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आधी म्हटल्याप्रमाणे की दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये ही परंपरा आहे। झिरो डिस्चार्ज पॉलिसी जी आहे तर ती झिरो डिस्चार्ज पॉलिसी इथे राबवली जाणार आहे। म्हणजे पावसाचं पाणी इथे साठवलं जाईल आणि विशेष करून राम जन्मभूमी मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी नेमकी काय सोय असेल ती जरा मी आता पहिल्यांदा सांगते आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया। राम मंदिराच्या पश्चिमेला एक लिफ्ट असेल, म्हणजे परकोटाच्या पश्चिमेला, आणि ही लिफ्ट असणार आहे दिव्यांग एक मिनिट मैं लाईव्ह में हूँ। परकोटाच्या पश्चिमेला दिव्यांग, वृद्ध, अतिवृद्ध ह्यांच्यासाठी लिफ्ट देण्यात आलेली आहे। मंदिराच्या पूर्वेला 2 रॅम्प असतील जे रॅम्प व्हीलचेअरसाठी असतील। भविष्यामध्ये म्हणजे 2024च्या शेवटी या परिसरामध्ये आणखी 7 मंदिरांचा निर्माण केला जाणार आहे। त्यातलं एक मंदिर महर्षी वाल्मिकींचं असेल, एक महर्षी विश्वामित्रांचं असेल, एक निषाद राज यांचं मंदिर असेल, महर्षी वशिष्ठांचं असेल, अगस्त्य ऋषींचं मंदिर असेल। ज्या शबरीची कहाणी आपण पहिल्यापासून ऐकतो तर त्या शबरीचं मंदिर सुद्धा इथे बनवलं जाणार आहे आणि अहिल्याचं मंदिर सुद्धा इथे बनवलं जाईल। आपल्याला माहिती आहे की शिळेतनं अहिल्या प्रकट झालेल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जटायूची मूर्ती, म्हणजे राम वनवासात असताना रामाला शेवटच्या काळामध्ये सगळ्यात मोठी साथ जर कोणाची मिळालेली होती तर ती जटायूची मिळालेली होती। त्यामुळे प्रशस्त असं राम मंदिर तयार होत आहे। इथे थोडासा गोंधळ आहे कारण अर्धे जण बॅरिकेटिंग पार करून आतमध्ये गेल्यात, अर्धे जण अजूनही बाहेर आहेत, तर त्यामुळे थोडीशी गडबड आहे। मी थोडंसं पुन्हा एकदा आत जाण्याचा प्रयत्न करते पण बहुधा ते शक्य होणार नाही। असो, जितकी माहिती इथून देणं शक्य आहे तितकी माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन। श्रीरामाच्या जन्मस्थानी भगवान रामाची मूर्ती, पुन्हा एकदा हे मंदिर मी एक्सप्लेन करते। समोर जे दिसतंय ते मुख्य द्वार आहे मंदिराचं। या 32 पायऱ्या आहेत ज्या चढून आत गेल्यावरती तुम्हाला रामललाचं दर्शन होणार आहे। म्हणजे भाविक जेव्हा मंदिरामध्ये येतील आता 23 जानेवारीपासून, इथे खूप जास्त धूळ आहे, मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, त्यामुळे सॉरी खोकला आल्याबद्दल। तर संपूर्ण या मंदिर परिसराची दृश्य आपण बघतोय। भाविक पहिल्यांदा या मंदिरामध्ये येतील, या 32 पायऱ्या चढून जातील। सगळ्यात आधी नृत्य मंडप असणार आहे। नृत्य मंडपाच्या 2 बाजूला म्हणजे एक असेल प्रार्थना मंडप आणि एक असेल भजन मंडप। तर या 2 मंडपांमध्ये सुद्धा लोक येऊ शकतील, बसू शकतील, प्रार्थना करू शकतील। सगळ्यात महत्त्वाचा असेल गुरु मंडप, जो अर्थात आपल्याला इथून आत्ता तरी दिसत नाहीये, पण गुरु मंडप हा शेवटचा थांबा आहे सगळ्या राम भक्तांसाठी, कारण याच गुरु मंडपात थांबून आपल्याला प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे। रामललाच्या एकूण 3 मूर्ती सध्या बनवल्या जात आहेत। 22 जानेवारीला त्यापैकी एका मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल। कृष्णशिळेपासून या मूर्ती बनतात आणि अतिशय तेजस्वी आणि सगळ्यात शक्तिशाली जागा असेल ती म्हणजे राम मंदिराचं गर्भगृह। जो स्टोन वापरला गेलेला आहे तो सगळा वापर केलेला आहे पिंक स्टोनचा, आणि पिंक स्टोन जो आहे तो वापरण्यात आलेला आहे बन्सी पहाडपूरचा, राजस्थानमधनं, कारण या पिंक स्टोनचं जे काम असतं, कार्विंग असतं, ते उन्हामध्ये चकाकतं, त्याचं आयुर्मान खूप जास्त असतं, चांगलं असतं। तर त्याच्यामुळे हा पिंक स्टोन जो आहे तो इथे वापरला गेलाय। आपला कॅमेरामॅन प्रशांत प्रयत्न करतोय पुढे जाण्याचा, पण कितपत त्याला शक्य होईल मला आता तरी माहिती नाही।
ये अपने आप में एक बड़ी चुनौती है, लेकिन आपण थोडासा पुन्हा एकदा प्रयत्न करूयात आतमध्ये जाण्याचा. माझा आवाज जर ऐकायला येत असेल तर मी कंटिन्यू करते या सगळ्या गोष्टी. आणि मंदिरामध्ये येणं, मंदिराच्या परिसरातनं या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेणं हा खरं तर सगळ्यात अद्भुत अनुभव खरं तर मी म्हणू शकेन. आणि इथे LNTचे एक प्रोजेक्ट मॅनेजर आहेत जगदीश आफळे सर. मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करेन कारण ते जास्तीत जास्त किंवा अधिकाधिक माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करू शकतील. प्रचंड गोंधळ आहे, प्रचंड गडबड आहे. तर त्याच्यामुळे इथे आता खूप मोठ्या प्रमाणात कार्विंग केलं जात आहे. हे दगड मी इथे दाखवते की ज्या दगडांचं सध्या कार्विंग सुरू आहे. हे स्लॅब्स तयार आहेत आणि हे सगळं कार्विंगचं काम मंदिरामध्ये नेलं जाईल आणि लवकरात लवकर मंदिर पूर्ण करण्याचा हा सगळा प्रयत्न असणार आहे. प्रभू श्रीरामाचं गर्भगृह ज्याची प्रतीक्षा सर्वांना आहे, पण 23 जानेवारीपासून भक्तांना दर्शन मिळू शकेल. भक्त इथे येऊ शकतील. 22 जानेवारीला या मंदिर परिसरामध्ये निमंत्रित वगळता कुणालाही प्रवेश करता येणार नाही याच्या स्पष्ट सूचना मंदिर तीर्थस्थानाकडनं देण्यात आलेल्या आहेत. रामाची जी मूर्ती असणार आहे गर्भगृहातली, मी प्रचंड घामाघूम झाले. उत्तरेकडे खूप थंडी आहे, पण आज प्रभू श्रीरामांचं दर्शन घेताना मनामध्ये प्रचंड आनंद आहे, खूप उत्साह आहे. आणि याच उत्साहाच्या भावनेतनं मी महाराष्ट्रभरातल्या सगळ्या प्रेक्षकांना जितक्या जवळून शक्य होत आहे तितक्या जवळून प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं प्रथम दर्शन घडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. इथे मी पोलिसांना विनंती करून पाहीन की त्यांनी जर का मला थोडंसं आत जाऊ दिलं तर, की अगदी थोडंसं आपण जवळ जाऊया आणि प्रयत्न करूया की अजून क्लिअर दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकतात का. तर गर्भगृहाबद्दल मी सांगत होते. अतिशय कुशल काम गर्भगृहामध्ये करण्यात आलेलं आहे आणि प्युअर स्टोन, जो व्हाईट प्युअर स्टोन मिळतो त्याचा उल्लेख मी मगाशी केलेला होता, त्या स्टोनचा वापर केला जाणार आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म हा सूर्यवंशातला आहे. राम सूर्यवंशी आहेत. तर त्यामुळे श्रीराम नवमीच्या दिवशी जेव्हा